प्रेज द लॉर्ड. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया नेहमीच आहे. विश्वासणाऱ्यांनो, आपण विश्वासानं जगतो. परमेश्वराकडून आपल्याला आपल्या विश्वासाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये काम होतं. विश्वास हा एकमेव मार्ग आहे परमेश्वराकडून मिळवण्याचा. म्हणून आपण विश्वासाविषयी शिकत आहोत. आणि मला तुम्हाला सांगू द्या, आपण आपल्या विश्वासावर जर काम करतो तर आपला विश्वास वाढण्यास सुरू होईल. आपलं जीवन महिमामय होईल. वचनामध्ये असलेल्या इब्री 11:6 की विश्वासा वाचून परमेश्वराला प्रसन्न करणं अशक्य आहे. आज आपण शिकणार आहोत की आपण जे परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्या विश्वासामध्ये सामर्थ्य आहे. तो विश्वास आपली परिस्थिती बदलू शकतो. तो विश्वास आपल्या प्रार्थनेचं उत्तर घेऊन येऊ शकतो. विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे की जर आपण प्रभूवर विश्वास करतो तर विश्वास करण्याद्वारे अशक्य गोष्टी शक्य होतील. वाचू एक वचन, गलतीकारासपत्र 5:6 त्या ठिकाणी असं लिहिलंय, ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांची सुनता होण्यात किंवा न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही, तर प्रीतीच्या द्वारे काम करणारा जो विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे. जो आपला विश्वास प्रीतीद्वारे काम करतो त्या विश्वासामध्ये सामर्थ्य आहे. जर तुम्ही आणि मी निवड करतो की आपण प्रीतीमध्ये चालण्याचा, मला तुम्हाला सांगू द्या, आपल्या विश्वासामध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे. आणि त्या विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे की तो पूर्ण कहाणी बदलू शकतो. तो पूर्ण परिस्थिती बदलू शकतो. त्या विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे की अशक्य गोष्टी शक्य होतील. आरोग्यमय अद्भुत गोष्टी घडतील. परत एकदा वाचूया आपण गलतीकारासपत्र 5:6 त्याचा शेवटचा भाग, तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे. विश्वासामध्ये सामर्थ्य आहे. विश्वासाद्वारे अशक्य गोष्टी शक्य होतील. विश्वासाद्वारे आरोग्य मिळेल. विश्वासाद्वारे प्रार्थनेचं उत्तर मिळेल. विश्वासाद्वारे आपण कर्जातून बाहेर येऊ शकतो. विश्वासाद्वारे आरोग्य मिळेल. आणि मला तुम्हाला सांगू द्या, विश्वासामध्ये खूप सामर्थ्य आहे. म्हणून हा प्रश्न विचारणं खूप चुकीचं आहे की परमेश्वर करेल का, परमेश्वर करू शकतो का? नाही, परमेश्वर नक्की करेल. तुमच्यामध्ये तेवढं धैर्य असलं पाहिजे परमेश्वरावर विश्वास ठेवण्याचं. जसं प्रभू येशू ख्रिस्ताकडे 2 आंधळे आले आणि ते म्हणाले, प्रभू आम्हाला दृष्टी दे. प्रभूनं त्यांना प्रश्न केला, काय तुम्ही विश्वास करताय का मी हे तुमच्यासाठी करण्यास समर्थ आहे, मी हे करू शकतो? ते म्हणाले, होय प्रभू, आम्ही विश्वास करतो, ते हे करू शकतो. मला तुम्हाला सांगू द्या विश्वासणाऱ्यांनो, आपण जर एखाद्या गोष्टीसाठी विश्वास करण्यास तयार आहोत तर परमेश्वर नक्की ते करेल. परमेश्वराचं काम आपल्या विश्वासाद्वारे घडतंय. आणि जर तुम्ही आणि मी जर आपण एखाद्या गोष्टीसाठी विश्वास करतो, विश्वासामध्ये उभे राहतो, परमेश्वर नक्की ते करेल. विश्वासामध्ये सामर्थ्य आहे. विश्वास परिस्थिती बदलवतो. विश्वास अशक्य गोष्टी शक्य करतो. विश्वास आपल्याला आजारातून बाहेर काढून निरोगी करतो. विश्वास आपल्या प्रार्थनेचं उत्तर घेऊन येतो. आणि म्हणून वचनामध्ये लिहिलंय की परमेश्वरावर विश्वास ठेवा. परिस्थिती कोणती असो, आपण परमेश्वरावर विश्वास केला पाहिजे. आणि मी तुम्हाला मागच्या टीचिंगमध्ये सांगितलं, परमेश्वरावर विश्वास करण्याचा अर्थ सांगितला की तुम्ही परमेश्वरावर पूर्णपणे अवलंबून आहात. कोण करण? परमेश्वर करण. कोण करण? परमेश्वर करण. आणि जर तुम्ही विश्वासामध्ये उभे राहता, जर तुम्ही विश्वास करता, परमेश्वर नक्की तुमच्या जीवनामध्ये करण. येशू प्रभू त्या 2 आंधळ्यांना म्हणाले, तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमच्यासोबत घडो. जर तुम्ही आणि मी विश्वास करण्याचं धैर्य दाखवतो, परमेश्वर नक्की ते करण. वाचू एक वचन, मार्क याचा 10:27. येशूने त्यांच्याकडे निरखून पाहून म्हटले, मनुष्यांना हे अशक्य आहे, परंतु परमेश्वराला नाही. परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. कोणाला सर्व काही शक्य आहे? परमेश्वराला. परमेश्वर सर्व काही करू शकतो. कदाचित डॉक्टरांना ते शक्य नसेल, कदाचित तुम्हाला ते शक्य नसेल, इतरांना ते शक्य नसेल, तुमची बुद्धी म्हणते हे घडू शकत नाही. मला तुम्हाला सांगतो विश्वासणाऱ्यांनो, परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. मनुष्याकडून कदाचित ते होऊ शकत नसेल, पण परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. आणि जर तुम्ही आणि मी जर विश्वासामध्ये उभे राहिलो तर सर्व आपल्या जीवनामध्ये परमेश्वर अशक्य गोष्टी शक्य करण. अब्राम आणि सारा विश्वासामध्ये उभे राहिली आणि त्यांना म्हातारपणामध्ये, जसं अब्राम 99 वर्षाचा असताना, सारा 90 वर्षाच्या असताना त्यांना लेकराचा आशीर्वाद मिळाला. विश्वास
अशक्य गोष्टींना शक्य करतो. विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे की विश्वास अशक्य गोष्टी शक्य करतो. म्हणून प्रश्न हा नाहीये की परमेश्वर करेल का, परमेश्वरकडे ते करण्याचं सामर्थ्य आहे का. प्रश्न हा आहे की काय तुम्ही विश्वास करताय काय की परमेश्वर तुमच्यासाठी ते करू शकतो. आणि जर तुम्ही तुमच्यामध्ये धैर्य आहे विश्वास करण्याचं, परमेश्वर नक्की तुमच्या जीवनामध्ये ते करा. मला परत तुम्हाला सांगू द्या, परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. आपण अशा परमेश्वरावर विश्वास करतो, तो सर्व सामर्थ्य आहे आणि त्यासाठी सर्व काही शक्य आहे. तो आरोग्य देऊ शकतो, तो कर्जातून बाहेर काढू शकतो, तो अनुरूप सहाय्यक देऊ शकतो, तो लेकराचा आशीर्वाद देऊ शकतो, तो अशक्य गोष्टी शक्य करू शकतो. वाचूया अजून एक वचन, मार्क 9 अध्याय आणि 23 वचन. त्या ठिकाणी असलेले, येशू त्याला म्हणाला, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस, विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. जे वचन आधी आपण वाचलं मार्क 10:27, त्या ठिकाणी असले परमेश्वराला सर्व काही शक्य आहे आणि या वचनामध्ये लिहिलंय विश्वास ठेवणाऱ्यासाठी सर्व काही शक्य आहे. जर आपण परमेश्वरावर विश्वास करतो तर परमेश्वर अशक्य गोष्टी शक्य करन. मला तुम्हाला सांगू द्या, विश्वास परमेश्वरासाठी रास्ता खोलतो. जसं तुम्ही विश्वास करतात एखाद्या गोष्टीसाठी, समजा तुम्ही उदाहरणार्थ तुम्ही आजारी आहात आणि तुम्ही विश्वास करता की माझा परमेश्वर मला आरोग्य देईन. जसं तुम्ही तो विश्वास करतात, तुम्ही परमेश्वरासाठी रास्ता खोलत आहात तुमच्या जीवनामध्ये काम करण्यासाठी. आणि मला तुम्हाला सांगू द्या, जर तुम्ही विश्वासामध्ये उभे राहता, जो कोणी विश्वास करन त्याच्यासाठी सर्व काही शक्य आहे. परमेश्वर सर्व काही करू शकतो. आरोग्य देऊ शकतो, संपन्न करू शकतो, कर्जातून बाहेर काढू शकतो, विवाहासाठी अनुरूप सहाय्यक देऊ शकतो, योग्य रिश्ता घेऊन येऊ शकतो, लेकराचा आशीर्वाद देऊ शकतो, शांती देऊ शकतो. फक्त आपल्याला गरज आहे विश्वास करण्याची. आणि तुमच्या आणि माझ्या विश्वासामध्ये सामर्थ्य आहे. विश्वासामध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे. जे वचन आपण सुरुवातीला वाचलं परत एकदा वाचूया. गलतीकारासपत्र 5 अध्याय 6 वचन, त्याचा शेवटच्या भागामध्ये असं लिहिलंय, तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे. जो विश्वास प्रीतीद्वारे काम करतो. जर तुम्ही आणि मी निर्णय करतो की आपण प्रीतीमध्ये चालतो आणि जर आपण निवड करतो की आपण बदला घेणार नाही, आपण लोकांना क्षमा करतो, आपण कडवटपणा ठेवणार नाही, लोकांच्या चुका आपण साठवून ठेवणार नाही, आपण त्यांना क्षमा करतो आणि आपण जर निर्णय करतो प्रीतीमध्ये चालण्याचा, आणि मला सांगू द्या, जो प्रीतीद्वारे विश्वास काम करतो त्या विश्वासामध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे. तो विश्वास अशक्य गोष्टी शक्य करण. तो विश्वास आपल्या जीवनातली पूर्णपणे परिस्थिती बदलन. आज मी तुम्हाला एन्करेज करून विश्वासणाऱ्यानो, कदाचित तुम्ही तुमच्या आर्थिक क्षेत्राबाबत खूप चिंतेमध्ये असाल, कदाचित लेकराबाबत चिंतेमध्ये असाल, कदाचित तुमच्या विवाहाबाबत तुम्हाला चिंता असेल, कदाचित तुम्ही आजारी असाल, खूप त्रासलेले असाल. मी आज तुम्हाला एन्करेज करेन, विश्वासामध्ये उभे राहा. कारण विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे की विश्वास अशक्य गोष्टी शक्य करण. वचनामध्ये लिहिलंय मार्क याचा 9 अध्याय आणि 23 वचनामध्ये की विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. जर तुम्ही आणि मी विश्वासामध्ये उभे राहतो, परमेश्वर आपल्या जीवनामध्ये काम करण आणि परमेश्वर अशक्य गोष्टी शक्य करण. मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वराला कोणती गोष्ट अशक्य नाही. आपण परत एकदा वाचू, मार्क 10 अध्याय 27 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. येशूने त्यांच्याकडे निरखून पाहून म्हटले, मनुष्यांना हे अशक्य आहे, परंतु परमेश्वराला नाही. परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. काही विश्वास नाही, पास्टर परमेश्वर हे करण का? परमेश्वर मला आरोग्य देईन का? परमेश्वर मला कर्जातून बाहेर काढेन का? परमेश्वर करू शकतो का? नक्की परमेश्वर करू शकतो, कारण परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. जर तुम्ही आणि मी धैर्य दाखवतो की परमेश्वरावर विश्वास करण्याचं. अनेक लोक माहिती आहे ते त्यांच्या बुद्धीवर खूप अवलंबून आहेत, ते त्यांची बुद्धी वापरतात, त्यांना वाटतं त्यांची बुद्धी सांगते हे घडू शकत नाही, हे कोणाकडूनच होणार नाही. ठीक आहे, मनुष्यांना कदाचित ते अशक्य असेल, एखाद्या व्यक्तीमध्ये येऊ शकणार नाही, कदाचित मनुष्यासाठी ते अशक्य असेल, पण परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. म्हणून आज मी तुम्हाला एन्करेज करेन की विश्वासानं जगा. कोणतीही परिस्थिती असतो, परमेश्वरवर विश्वास करा. माझा परमेश्वर हे करेन, माझा परमेश्वर मला ह्या परिस्थितीतून बाहेर काढेल, माझा परमेश्वर मला आरोग्य देईल, माझा परमेश्वर अनुरूप सहाय्यक देईल, माझा परमेश्वर करेल. विश्वासामध्ये उभे राहा. आणि जर तुम्ही विश्वासामध्ये उभे राहता, परमेश्वर तुमच्या विश्वासाचा आदर करेल. मी परत सांगेन, परमेश्वर करेल का हा प्रश्न नाही आहे, परमेश्वर करू शकतो का नाही हा प्रश्न नाही. परमेश्वर नक्की करेल आणि परमेश्वराकडे ते करण्याची सामर्थ्य आहे. फक्त तुमच्याकडे धैर्य पाहिजे की प्रभू, मी विश्वास करतो की तू माझ्या जीवनामध्ये हे करशील.
कारण विश्वास परमेश्वरासाठी रास्ता खोलतो. आपल्याला आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं काम आपल्या विश्वासाद्वारे घडतं. आणि आज आपण शिकणार आहोत, आजच्या टॉपिकचं नाव आहे विश्वासाचे सामर्थ्य. विश्वासामध्ये सामर्थ्य आहे. विश्वासामध्ये सामर्थ्य आहे. काही लोक पाशा आम्ही फक्त ईश्वर विश्वास केला आहे आणि काय घडतंय का नाही माहिती नाही. नाही, जर तुम्ही ईश्वर विश्वास केलाय त्या विश्वासामध्ये सामर्थ्य आहे, त्या विश्वासामध्ये ताकद आहे, त्या विश्वासामध्ये शक्ती आहे. विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे की तो अशक्य गोष्टी शक्य करेल. विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे तो तुमच्या जीवनामध्ये आरोग्य देईल. विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे की तो पूर्ण परिस्थिती बदलू शकतो. म्हणून ज्यावेळेस तुम्ही समस्येचा सामना करतात किंवा तुम्हाला असं वाटतं की हे अशक्य आहे, त्यावेळेस निराश होऊ नका. विश्वासामध्ये उभे राहा, कारण विश्वास बाळगणाऱ्यासाठी सर्व काही शक्य आहे. आणि जर तुम्ही विश्वासामध्ये उभे राहता आणि तुम्हाला हे माहिती पाहिजे की तुम्ही अशा परमेश्वरावर विश्वास केलाय की ज्याला सर्व काही शक्य आहे. आणि जर तुम्ही विश्वासामध्ये उभे राहता तुमच्यासाठी सर्व काही शक्य होईल. परमेश्वर परिस्थिती बदलून विश्वासामध्ये सामर्थ्य आहे. बायबलमधले जगावर जो विजय मिळवतो तो आहे तुमचा विश्वास. कदाचित जग म्हणून हे होऊ शकत नाही, हे होऊ शकत नाही, पण जर तुम्ही विश्वासामध्ये उभे राहता त्या विश्वासामध्ये सामर्थ्य आहे आणि विश्वास अशक्य गोष्टी शक्य करेल. म्हणून विश्वासणाऱ्यांनो हे जाणून घ्या की तुमच्या विश्वासामध्ये सामर्थ्य आहे. विश्वासामध्ये सामर्थ्य आहे. या टॉपिकमध्ये आजचा पहिला पॉईंट आहे. विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे की विश्वास परिस्थितीमध्ये संपूर्ण बदल घडवू शकतो. विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे. जर तुम्ही विश्वासामध्ये उभे राहता, कदाचित तुम्हाला असं वाटत असेल माहिती का परिस्थिती खूप खराब आहे, आता हे काही होऊ शकत नाही, परिस्थिती बदलू शकत नाही, हा व्यक्तीला आरोग्य मिळू शकत नाही, मला कदाचित तुम्हाला आरोग्याची गरज असेल, तुम्हाला असं वाटत असेल की आता मला आरोग्य मिळू शकत नाही. कदाचित तुम्ही विवाह केला असेल, बरेच वर्ष तुमच्या विवाह झाले असतील आणि कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला लेकराचा आशीर्वाद आता मिळणं अशक्य आहे. कदाचित परिस्थिती, डॉक्टरांचे रिपोर्ट, लोकांचं म्हणणं असं असेल की आता ही परिस्थिती हाताच्या बाहेर गेली किंवा हे घडू शकत नाही. पण जर तुम्ही विश्वासामध्ये उभे राहता, विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे की विश्वास ती परिस्थिती पूर्णपणे बदलू शकतो. पूर्णपणे. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की ह्या कर्जातून आता मी बाहेर येणारच नाही किंवा या आर्थिक संघर्षातून मी बाहेर येऊ शकणार नाही किंवा मला लेकराचा विवाहाला खूप वर्ष झाले, आता मला लेकरू मिळू शकत नाही किंवा मला लेकराचा आशीर्वाद मिळू शकत नाही. कदाचित तुमचं वय खूप जास्त आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की आता माझा विवाह होऊ शकत नाही. पण मला तुम्हाला सांगू द्या, विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे की विश्वास पूर्ण परिस्थिती बदलू शकतो. पूर्णपणे 360 डिग्रीमध्ये विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे की तो पूर्ण परिस्थिती बदलू शकतो. आपण वाचूया एक वचन, योहानाचा 2 अध्याय 1 ते 10 वचन. या वचनातून आपल्याला समजतं की प्रभू येशू ख्रिस्त काना या गावी गेलाय. ते गावाचं नाव आहे. त्या ठिकाणी येशू त्या लग्नासाठी गेलाय आणि येशूला त्या लग्नाचं आमंत्रण होतं. वाचूया योहान 2 अध्याय 1 ते 10 वचन. त्या ठिकाणी असले, नंतर 3ऱ्या दिवशी गालिलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही. येशू तिला म्हणाला, त्या ठिकाणी असं घडलंय, त्या विवाहामध्ये द्राक्षरस संपला आहे. माहिती आहे, ही परिस्थिती अशी आहे की एक स्त्री आणि एक पुरुष त्यांचा विवाह झालाय आणि सगळे लोक जेवणासाठी बसलेत. ते जेवणाची वाट बघत आहे. निम्म्या लोकांपर्यंत जेवण पोहोचलंय आणि जेवण संपलंय. या ठिकाणी अशी परिस्थिती आहे. विश्वासणाऱ्यांनो, सगळे लोक जेवायला बसलेत आणि त्या ठिकाणी जेवण संपलंय. ही परिस्थिती अशी आहे विश्वासणाऱ्यांनो, या ठिकाणी द्राक्षरस संपला आहे. मला सांगू द्या, विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे की विश्वास तुमची पूर्ण परिस्थिती बदलू शकतो. विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे की विश्वास ती परिस्थिती पूर्णपणे बदलू शकतो. या ठिकाणी आपण वाचलं की त्यांचा द्राक्षरस संपलाय. येशू तिला म्हणाला, बाई, आपण वाचूया पुढं. येशू तिला म्हणाला, बाई, याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही. त्याची आई चाकरांना म्हणाली, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. मी तुम्हाला सांगितलं, बायबलनुसार विश्वास करण्याचा चौथा अर्थ मी सांगितला होता तुम्हाला की येशू तुम्हाला जे करायला सांगतो तुम्ही ते करतात. आणि ह्या लोकांनी तेच केलं. ते पाण्याचे 6 दगडी रांजण यहूद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवले होते. त्यात 2-2
3 मन पाणी मावेल असे ते होते. 6 दगडी रांजण होते, खूप मोठे पाणी त्याच्यामध्ये बसन असं त्याचं माप होतं. येशू त्यांना म्हणाला, रांजण पाण्याने भरा. व्यवस्थित का, द्राक्षरस संपलाय आणि येशू त्यांना सांगते की रांजण पाण्यानं भरा. मला तुमचं सांगतो, विश्वासामध्ये खूप सामर्थ्य आहे. ते लोक म्हणू शकत होते, अरे आता पाण्याची गरज नाही, आता आम्हाला द्राक्षरसाची गरज आहे. आणि येशू तो आम्हाला पाणी भरण्यास सांगत आहे, रांजणामध्ये तो आम्हाला पाणी भरण्यास सांगत आहे येशू. पण माहिती आहे विश्वास काय आहे? प्रभू येशू तुम्हाला जे सांगतो तुम्ही ते करता. आणि त्यांनी विश्वास केला आणि पुढंच लिहिलंय, आणि ते त्यांनी काठोकाठ भरले. त्यांनी भरले ते 6 रांजणं, ज्याच्यामध्ये 2-2, 3-3 मन पाणी मावेल. त्यांनी ते भरले, काठोकाठ भरले. खूप इंटरेस्टिंग शब्द आहे, काठोकाठ भरले. त्यांनी कामामध्ये हलगर्जीपणा नाही केला. जस्ट येशू प्रभू तुम्हाला काहीतरी सांगतो त्याच्या वचनाद्वारे, त्याच्या दासाद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे, ते करा. हायगयपणा करू नका. खूप छान लिहिले त्या ठिकाणी, ते त्यांनी काठोकाठ भरले. त्यांनी विश्वासामध्ये ते उभे राहिले. विश्वास काय आहे? विश्वासाचा काय अर्थ आहे? प्रभू येशू तुम्हाला जे काही करायला सांगतो ते तुम्ही करतात. आणि त्यांनी ते केलं. ते रांजण त्यांनी काठोकाठ भरले. पुढे असले, मग त्याने त्यांना सांगितले, आता त्यातले काढून भोजन कारभाराकडे न्या. भोजन कारभाराकडे न्या. ते नेण्यास सांगितलं, ते वाढण्यास सांगितलं. तेव्हा त्यांनी ते नेले. द्राक्षरस बनलेले पाणी भोजन कारभाराने जेव्हा चाकले, परमेश्वर त्या ठिकाणी त्यांच्या विश्वासाचा आदर केला आणि त्या ठिकाणी पाण्याचा द्राक्षरस केला. तो द्राक्षरस कोठला आहे हे त्याला ठाऊक नव्हते, पण पाणी काढणाऱ्या चाकरांना ठाऊक होते. ज्यांनी पाणी भरले त्यांना माहिती आहे कशा प्रकारे परमेश्वरानं पाण्याचा द्राक्षरस केला. तेव्हा भोजन कारभारी वराला बोलून म्हणाला, प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षरस वाढतो आणि लोक इच्छेद म्हणजे पोटभर प्याले मग निरस वाढतो. तू तर चांगला द्राक्षरस आतापर्यंत ठेवला आहेस. या ठिकाणी तुम्हाला आणि मला समजतं की द्राक्षरस संपला होता. प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं, हे रांजणं पाण्याने भरा. त्यांनी ते 6 रांजणं पाण्यानं भरले. प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना त्या ठिकाणी पाण्याचा द्राक्षरस केला. आणि आता तो माहित आहे का, तो भोजन कारभार येऊन म्हणतोय त्या वराला, तू चांगला द्राक्षरस शेवटपर्यंत ठेवला आहे. विचार करा, विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे की ज्या ठिकाणी द्राक्षरस संपला होता त्यांनी विश्वास केला. त्यांनी विश्वास केला आणि प्रभू येशू जे सांगितलं, प्रभू येशूने जे त्यांना सांगितलं त्यांनी ते केलं. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं त्या ठिकाणी पाण्याचा द्राक्षरस केला. आणि भोजन कारभारी म्हणतोय, सगळ्यात सर्वोत्तम तू द्राक्षरस शेवटी ठेवलास. विश्वास या ठिकाणी त्यांच्या विश्वासाद्वारे त्यांची परिस्थिती पूर्णपणे बदलली. विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे की विश्वास तुमची परिस्थिती पूर्णपणे बदलून पूर्ण कहाणी बदलू शकतो. आणि जर तुम्ही आणि मी विश्वासामध्ये उभे राहतो, कदाचित अशक्य असं वाटत असेल, कदाचित हे होणार नाही असं वाटत असेल, कदाचित तुम्हाला वाटतं की हे अशक्य आहे, पण जर तुम्ही विश्वासामध्ये उभे राहता, जसं हे विश्वासामध्ये उभे राहिले, द्राक्षरस संपलाय, येशूने जे सांगितलं त्यांनी ते केलं. आणि त्यालाच म्हणतात विश्वास. कारण विश्वासाची एक व्याख्या, मी 4थी व्याख्या शिकवली. विश्वास काय? बायबलनुसार विश्वास हा आहे, परमेश्वरावर विश्वास करणं. बायबलनुसार हा आहे की येशू तुम्हाला जे सांगतो ते करणं. त्यांनी केलं. त्यांनी ते 6 रांजणं पाण्यानं काठोकाठ भरले. त्यांनी विश्वास केला आणि प्रभूनं त्यांच्या विश्वासाचा आदर केला. आणि प्रभू येशूनं पूर्ण परिस्थिती बदलवली. त्यांच्या विश्वासाद्वारे पूर्ण परिस्थिती बदलली. एक वेळ असं होता, द्राक्षरस काही संपलेला आहे, पण आता द्राक्षरस सर्वोत्तम आहे. तो भोजन कारभारी म्हणतोय की तू सगळ्यात चांगला द्राक्षरस आतापर्यंत ठेवला आहे. पूर्ण परिस्थिती बदलली. मी आज तुम्हाला एनकरेज करेन, कदाचित आज तुमचे तुम्ही आर्थिक क्षेत्रामध्ये संघर्ष करत असताना तुम्हाला असं वाटतं की माझी आर्थिक परिस्थिती कधी बदलन. कदाचित तुमच्या विवाहामध्ये समस्या असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की माझा विवाह कधी बदलन. तुम्ही लेकराबाबत निराश असता, माझ्या लेकरांचं जीवन कधी व्यवस्थित होईल, ते कधी व्यसनातून बाहेर येतील, ते कधी चुकीच्या गोष्टीतून बाहेर येतील, त्यांचा विवाह कधी होईल. मला आज तुम्हाला सांगू द्या, तुमच्या विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे की विश्वास तुमची पूर्ण परिस्थिती बदलू शकतो. विश्वासामध्ये सामर्थ्य आहे. या लोकांनी प्रभूवर विश्वास केला आणि प्रभूनं त्यांची पूर्ण परिस्थिती बदलवली. एक स्त्री जी 12 वर्षापासून आजारी होती, तिच्यामध्ये शरीरातून रक्तस्राव व्हायचा, 12 वर्ष वेगळ्या डॉक्टरांकडे गेले, होतं नव्हतं ते गमावलं, आजार तिचा वाढला आणि खूप त्रासलेली असेल ती 12 वर्षापासून. तिने ईश्वर विश्वास केला आणि तिची पूर्ण परिस्थिती बदलली, तिला आरोग्य मिळालं. मला आज तुम्हाला सांगू द्या, विश्वासामध्ये एवढी शक्ती आहे, विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे की जर तुम्ही विश्वास करता तर तुमचा विश्वास तुमची सर्व परिस्थिती बदलवून.
म्हणून त्या प्रश्नामध्ये गुंतून राहू नका की परमेश्वर करेल का, परमेश्वर करू शकतो का. नाही, परमेश्वर करू शकतो. विश्वासामध्ये जर तुम्ही परमेश्वरावर विश्वास करण्याचं धैर्य दाखवता, परमेश्वर नक्की करा. आजचा पहिला पॉईंट होता विश्वासाच्या सामर्थ्यामध्ये, की विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे की विश्वास परिस्थितीमध्ये संपूर्ण बदल घडून आणतो. कदाचित आज मी तुम्हाला सांगितलं सर की तुम्हाला असं वाटतं माहिती की परिस्थिती कधी बदलणार नाही. कधी तुम्ही आजारी असताना तुम्हाला असं वाटतं की मला कधी आरोग्य मिळणार नाही. कधी तुम्ही आर्थिक संघर्षामध्ये असताना तुम्हाला असं वाटतं माहिती का नेहमी माझी अशीच परिस्थिती राहील की माझ्याकडे नेहमी कमी खट्टी राहील. कदाचित तुमची तशी परिस्थिती असताना कदाचित तुम्हाला असं वाटतं असं माहिती की आमच्या घरामध्ये कधी शांती येणार नाही, आमचे लेकरं कधी माहिती सुधारणार नाही, हे तुम्हाला वाटतंय. पण विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे. विश्वास ती परिस्थिती पूर्णपणे बदलू शकतो. एवढं विश्वासामध्ये सामर्थ्य आहे, एवढं विश्वासामध्ये ताकद आहे. विश्वास अशक्य गोष्टी शक्य करेल. दुसरा पॉइंट, विश्वासाने शैतान तुमच्या विरुद्ध जे काही आव्हान देईल त्यावर तुम्ही मात करू शकतात. कशाद्वारे? विश्वासाद्वारे. कशाद्वारे? विश्वासाद्वारे. आणि आज मी तुम्हाला एनकरेज करेन, विश्वासाने तुम्हाला माहिती पाहिजे की आपला एक शत्रू आहे ज्याचं नाव शैतान आहे, जो लोकांच्या जीवनामध्ये आजार पाठवतो, तो व्यसन पाठवतो, समस्या पाठवतो, आर्थिक संघर्ष पाठवतो, नाश पाठवतो, आणि तो प्रत्येक विश्वासणाऱ्या जीवनामध्ये पाठवण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये पास्टर तो माझ्या जीवनामध्ये नाही पाठवणार, नाही, तो नक्की पाठवणार आहे. तो तुमच्या विरुद्ध काही ना काही पाठवणार आहे. व्यसन, तुमच्या घरामध्ये व्यसन पाठवण्याचा प्रयत्न करणार आहे, आजार पाठवण्याचा प्रयत्न करणार आहे, आर्थिक संघर्ष पाठवण्याचा प्रयत्न करणार आहे, तो फूट पाडण्याचा प्रयत्न करणार आहे, विभाजन टाकण्याचा प्रयत्न करणार, आणि 100% तो करणार आहे. तुम्ही एवढे काही स्पेशल नाही की तो तुमच्या जीवनामध्ये करणार नाही. तो प्रत्येकाच्या जीवनामध्ये पाठवण्याचा प्रयत्न करण. ते तुम्ही कशा प्रकारे त्याच्यावर विजय मिळवू शकतात? विश्वासाद्वारे. कशाद्वारे? विश्वासाद्वारे. बायबलमध्ये लिहिलंय की इस्रायल लोक आणि पलिस्टी लोकांमध्ये युद्ध होत होतं, जे आपण पहिलं शमूएल 17 अध्याय 1 ते 11 वचनामध्ये वाचू शकतो. आणि त्या ठिकाणी तुम्हाला आणि मला वाचायला मिळेल की इस्रायल लोक आणि पलिस्टी लोक एका ठिकाणी युद्धासाठी एकत्र आले, आणि पलिस्टी लोक पहाडावर उभे होते आणि दुसऱ्या बाजूच्या पहाडावर इस्रायल लोक उभे होते. त्या दोन डोंगरामध्ये एक खोरं होतं, आणि वचनामध्ये दिले पलिस्टी इस्रायल लोकांचे शत्रू होते, त्यांच्या छावणीतून एक योद्धा बाहेर आला ज्याचं नाव गोल्यात होतं. खूप उंची होती त्याची. वाचू पहिलं शमूएल 17 अध्याय 1 ते 11 वचन. त्या ठिकाणी असं लिहिलंय, पलिस्टी लोकांनी युद्धासाठी आपल्या सैन्या एकवट केल्या आणि यहुदी देशातील सोको या ठिकाणी जमून सोखो व अजेका यांच्या दरम्यान अपस दमीन येथे छावणी दिली. इकडे शोल हा इस्रायलचा राजा आहे, आणि इस्रायल लोकांनीही एकवट होऊन एलान नामक खोऱ्यात तळ दिला आणि पलिस्ट्यांशी युद्ध करण्यास सैन्य रचना केली. पलिस्टी एका बाजूच्या पहाडावर उभे होते व दुसऱ्या बाजूच्या पहाडावर इस्रायल लोक उभे राहिले. आणि पुढे असलेले त्या दोन डोंगराच्या मध्ये एक खोरे होते. तेव्हा गत इथला गल्यात नामक एक महावीर पलिस्टाच्या छावणीतून बाहेर आला. त्याची उंची 6 हात 1 वीत होती. त्याच्या डोक्याला एक पितळी टोप होता. त्याने खवल्यासारखा पट्ट्यांचे कवच अंगात घातले होते. त्या कवचाचे वजन 5000 पितळी शेकेल होते. त्याने पायात पितळी मोजे चढवले होते व त्याच्या खांद्याच्या दरम्यान एक पितळी बर्ची होती. हा तो योद्धा बाहेर आलाय. तुम्ही बघितलं असं त्याची उंची किती मोठी आहे, त्याचा टोप कसा आहे, त्याचं कवच कसं आहे, त्याचे पितळी मोजे, ह्याविषयी आपण ऐकलं. पुढे वाचूया. त्याच्या भाल्याचा दांडा साळ्याच्या तुरीसारखा होता. जो भाला त्याच्या हातामध्ये होता साळ्याच्या तुरीसारखा होता. त्याच्या भाल्याचे पाते 600 लोखंडी शेकेल होते. तो जो पाता होता भाल्याचं, त्याचं वजन इतकं मोठं होतं. त्याची ढाल वाहणारा त्याच्या पुढे चालला होता. ढाल व्हायला पण एक व्यक्ती होता. तो उभा राहून इस्रायल सैन्यांना मोठ्यानं हाक मारून म्हणाला, तुम्ही येथे येऊन युद्धासाठी सैन्यरचना का केली आहे? मी पलिस्टी नव्हे काय? आणि तुम्ही शोलाचे नोकर ना? तुम्ही आपल्यातील एक पुरुष निवडा आणि त्याने माझ्याकडे यावे. पुढे असलेले, त्याने माझ्याशी लढून मला ठार मारले तर आम्ही तुमचे दास होऊ, पण माझी त्याच्यावर सरशी होऊन मी त्याला मारले तर तुम्ही आमचे दास होऊन आमची सेवा करावी. या ठिकाणी वचनामध्ये असं लिहिलंय की इस्रायल लोक आणि पलिस्टीमध्ये युद्ध होत आहे, आणि त्या पलिस्टीच्या छावणीतून एक वीर योद्धा आलाय. तो म्हणतो, तुमच्यातून एक व्यक्ती निवडा आणि तो माझ्याशी युद्ध करण. जर मी त्याला मारलं तर तुम्ही सगळे माझे गुलाम होता, आणि तुमच्या व्यक्तीनं
आणि जर त्यानं मला मारलं तर आम्ही तुमचे गुलाम होतो असं ते बोलले. पुढे असं लिहिलंय, तो पलिष्टी म्हणाला, इस्रायलच्या सर्व सैन्यात कसपटा समान लेखत आहे, कोणाही पुरुषाला माझ्यापुढे येऊ द्या, म्हणजे आम्ही दोघे युद्ध करू. तो म्हणतो, तुम्ही तो जर जिंकला तर आम्ही तुमची सेवा करतो, आम्ही तुमचे नोकर बनतो. मी जर जिंकलो तर तुम्हाला आमची सेवा आणि आमचा नोकर बनवलं. पुढे असले, शौल व इस्रायल यांनी त्या बलिष्ठाचे शब्द ऐकले तेव्हा त्यांचे धैर्य खचले आणि ते फार भयभीत झाले. हे खूप घाबरलेत, कारण मध्ये गोल्यात हा खूप मोठा योद्धा आहे, त्याची हाईट खूप मोठी आहे, ताकदवान आहे, आणि हे घाबरले. पण पुढे असलेले त्याच अध्यायामध्ये जर आपण वाचतो 43 वचनामध्ये तर ठीक नसले, तो पलिष्ठी दाविदाला माहिती मधल्या वचनामध्ये आपण वाचतो, जर आपण पुन्हा अध्याय वाचला तर दावीद नावाचा एक व्यक्ती 17 वर्षाचा तरुण त्या ठिकाणी येतो आणि तो म्हणतो, मी जाऊन याच्याशी युद्ध करन, तुम्ही घाबरू नका. राजा म्हणाला, तू फक्त तरुण आहे, तू जाऊ शकत नाही, तू हे करू शकत नाही. परंतु त्या ठिकाणी दाविदानं शौल राजाला म्हणालं की माझा परमेश्वर त्याला माझ्या हातामध्ये देईन. त्यानं परमेश्वरावर विश्वास केला. पुढे असले, आपण पुढे वाचूया. आणि माहिती त्यानंतर शौल तयार झाला की ठीक आहे, दावीद तुझा आणि तू लढ, परमेश्वर तुझ्या बरोबर असो. आणि परमेश्वर खरंच दाविदासोबत होता. पुढे वाचू त्याच अध्यायामध्ये 43 वचन, तो पलिष्ठी दाविदाला म्हणाला. आणि माहिती आहे इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे की दावीद ज्यावेळेस त्या गोल्यातशी लढण्यासाठी गेला त्यावेळेस तो काठी घेऊन गेला, तो गोफण घेऊन गेला आणि 5 दगडाचे गोटे घेऊन गेला. आणि माहिती ते बघून त्या पलिष्ठीला खूप राग आला. तो पलिष्ठी दाविदाला म्हणाला, मी काय कुत्रा आहे म्हणून तू काठी घेऊन माझ्या पुढे आला आहेस. त्या पलिष्ठ्याने आपल्या देवाची नावे घेऊन दाविदाला शिव्या शाप दिले. तो दाविदाला म्हणाला, असा जवळ ये, म्हणजे तुझे मांस आकाशातील पक्ष्यांना व वन पशूंना देतो. तो म्हणतो, ये तुला मी तुझा वध करतो आणि ते तुझं शरीर पक्ष्यांना आणि वन पशूंना खायला देतो. पुढे असलेले, तेव्हा दावीद त्या पलिष्ठ्याला म्हणाला, तू तलवार, भाला व बर्ची घेऊन माझ्यावर चालून आलास, पण इस्रायली सैन्याच्या देवाला तू तुच्छ लेखले आहे. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावानं मी तुझ्याकडे आलो आहे. दावीद म्हणतो, तू तलवार घेऊन आलास, भाला घेऊन आलास, बर्ची घेऊन आलास, पण मी तुझ्या विरुद्ध परमेश्वराच्या नावानं आलो. त्यांनी परमेश्वरावर विश्वास केला. मला सांगतो, जर तुम्ही विश्वासामध्ये उभे राहता, शैतान तुमच्या जीवनात जे पाठवण्याचा प्रयत्न करेल, विश्वासाद्वारे तुम्ही त्याच्यावर विजय मिळवता. यांच्या जीवनामध्ये दावीद त्याच प्रकारे म्हणत आहे, मी परमेश्वराच्या नावानं तुझ्याकडे आलोय. तुमच्याकडे माझ्याकडे येशूचं नाव आहे. जर आपण विश्वासामध्ये उभे राहतो आणि येशूच्या नावामध्ये अधिकार वापरतो तर शैतान जे पाठवण, कदाचित तो तुमच्या लेकरा जीवनामध्ये आजार पाठवण्याचा प्रयत्न करेल, व्यसन पाठवण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्ही विश्वासामध्ये उभे राहता आणि येशूच्या नावामध्ये त्याचा सामना करता तर तुम्ही त्या परिस्थितीवर विजय मिळवता. पुढे असले, आज परमेश्वर, दावीद म्हणत आहे, 17 वर्षाचा दावीद, तरुण दावीद म्हणत आहे, आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईन, मी तुझा वध करीन व तुझे शिर धडापासून वेगळे करीन. मी आज बलिष्ठी सैनिकांचे प्रेते आकाशातील पक्ष्यांना व वन पशूंना देईन. तेव्हा इस्रायलामध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीला कळून. कुठून आली दाविदामध्ये एवढी हिंमत हे बोलण्याची? कुठून आली हे सामर्थ्य? माहित आहे, त्याने विश्वास केला की माझा परमेश्वर त्या गोल्याताला माझ्या हातामध्ये. विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे. ज्यावेळेस तुम्ही विश्वासामध्ये उभे राहतात, माहित आहे, परिस्थिती बदलन, शैतान जे तुमच्या जीवनामध्ये पाठवत आहे त्याच्यावर तुम्ही विजय मिळवता. पुढे असं लिहिलंय, आणि या सगळ्या समुदायाला कळून येईल की परमेश्वर तलवारीने व भाल्याने विजयी होतो असे नाही, कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे, तो तुम्हाला आमच्या हाती देईन. परमेश्वरावर भरोसा करत आहे, परमेश्वरावर विश्वास करत आहे. पुढे असले, मग तो पलिष्ठी उठून दाविदाशी सामना करायला जवळ आला. तेव्हा दावीद त्या पलिष्ठ्याशी सामना करायला सैन्य होते त्या दिशेकडे त्वरेने धावला. दाविदानं आपल्या बटव्यात हात घालून त्यातील एक गोटा घेऊन गोफणीत घातला आणि ती गरगर फिरून पलिष्ठ्याच्या कपाळावर असा मारला की तो त्याच्या कपाळात घुसला आणि तो जमिनीवर पालथा पडला. पुढे असले, ह्या प्रकारे दाविदाने गोफण गुंडा घेऊन त्या पलिष्ठ्यावर विजय मिळवला किंवा सरशी केली आणि त्याचा वध केला. दाविदाच्या हाती तलवार नव्हती. दाविदाने धावत जाऊन त्या पलिष्ठ्याच्या छातीवर पाय दिला, त्याचीच तलवार म्यानातून काढून त्याला ठार करून त्याचे शिर छेदले. आपला महावीर गतप्राण झाला हे पाहून पलिष्ठी पळून गेले. किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे. एवढा मोठा योद्धा तो
माहित आहे, शौलाला आणि त्याच्या सैन्यांना म्हणत आहे की तुमच्यातून एक व्यक्ती निवडा, आम्ही दोघं युद्ध करतो. जर तो हरला तर तुम्ही आमची सेवा करायची आणि आमचा गुलाम बनायचं. मी जर हरलो, आम्ही तुमची सेवा करतो, आम्ही तुमचे नोकर बनतो. आणि शौल घाबरला, राजा घाबरला, पूर्ण सैन्य घाबरलं. आणि हा तरुण दावीद 17 वर्ष दावीद उभा राहतो आणि तो म्हणतो, परमेश्वर आज तुला माझ्या हातामध्ये देईन, परमेश्वर मला विजय देईन. आणि तो विश्वासामध्ये उभे राहिला. आणि वचनामध्ये लिहिलंय, वचनामध्ये असलंय, दाविदानं गोल्याचा वध केला. मलाच तुम्हाला सांगू द्या विश्वासणाऱ्यांनो, विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे. शैतान जे तुमच्या जीवनामध्ये पाठवण्याचा प्रयत्न करेन, आजार पाठवण्याचा प्रयत्न करेन, तुमच्या घरामध्ये व्यसन पाठवण्याचा, आर्थिक संघर्ष पाठवण्याचा, निराशा पाठवण्याचा, विभाजन पाठवण्याचा प्रयत्न करेन, जर तुम्ही विश्वासामध्ये उभे राहता, त्या विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे, शैतान जे काही पाठवण्याचा प्रयत्न करेन त्यावर तुम्ही विश्वासाद्वारे विजय मिळवता. विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे. शैतान नक्की पाठवून, पण जर तुम्ही विश्वासामध्ये उभे राहता, म्हणून वचनामध्ये लिहिलंय, जगावर विजय मिळवणारा काय आहे? आपला विश्वास. जर तुम्ही विश्वासामध्ये उभे राहता, शैतान आजार पाठवण्याचा प्रयत्न करण, समस्या पाठवण्याचा प्रयत्न करण, आर्थिक संघर्ष पाठवण्याचा प्रयत्न करण, घरामध्ये विभाजन, वाद पाठवण्याचा प्रयत्न करण, पण जर तुम्ही विश्वासामध्ये उभे राहता. म्हणून मी तुम्हाला आज एनकरेज करण, विश्वासणाऱ्यांनो, कदाचित तो तुमच्या लेकरांना आजारी पाडण्याचा प्रयत्न करण, तुम्ही येशूच्या नावामध्ये जसं दाविदानं सामना केला, मी परमेश्वराच्या नावामध्ये, तुम्ही येशूच्या नावामध्ये जर सामना करता, शैतान येशूच्या नावामध्ये तुम्हाला लेकरांना स्पर्श करू शकत नाही. आणि जर तुम्ही विश्वासामध्ये उभे राहता, तुम्ही हर एक शैतानची गोष्टी पाठवून त्यावर विजय मिळवू शकता. व्यसनावर विजय मिळू शकता, आजारावर विजय मिळू शकतात. वाचू एक वचन, 1 योहान 5 अध्याय आणि 4 वचन. त्यात काय असले, कारण जे काही देवापासून जन्मले आहे ते जगावर जय मिळवते, आणि ज्याने जगावर जय किंवा विजय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. आपण आपल्या विश्वासाद्वारे, आपण आपल्या विश्वासामध्ये उभे राहतो, शैतान जे काही पाठवण, आजार पाठवण, समस्या पाठवण, विभाजन पाठवण, वाद पाठवण, व्यसन पाठवण्याचा वाट पाठवण, त्यावर आपण विजय मिळू शकतो जर आपण विश्वासामध्ये उभे राहतो. म्हणून विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे की विश्वासाद्वारे तुम्ही शैतान तुमच्या विरुद्ध जे काही आव्हान देईन, जे काही तो पाठवण, त्यावर तुम्ही विजय मिळवू शकता. कारण विश्वासामध्ये तेवढं सामर्थ्य आहे. बायबलमध्ये लिहिले, आपल्याला महाविजयी लोक म्हणते, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने शैतानाचे सर्व दुष्ट आत्मे यांना हरवलं, नरकाला हरवलं, आणि तो विजय त्यानं आपल्याला दिलाय. आणि ख्रिस्त येशूमध्ये आपण महाविजय आहोत. आणि जर आपण विश्वासामध्ये उभे राहतो, विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे, शैतान तुमच्या विरुद्ध जे काही पाठवल त्यावर तुम्ही विजय मिळवता. कदाचित तुमचे लेकर व्यसनामध्ये असतील, जर तुम्ही विश्वासामध्ये उभे राहता, तुम्ही त्या लेकरांना विश्वासाद्वारे त्या व्यसनातून बाहेर काढू शकता. एवढं सामर्थ्य विश्वासामध्ये आहे. पुन्हा एकदा दुसरा पॉईंट होता, विश्वासाने शैतान तुमच्या विरुद्ध जे काही आव्हान देईल त्यावर तुम्ही मात किंवा विजय मिळवू शकता. एवढं विश्वासामध्ये सामर्थ्य. तिसरा पॉईंट, विश्वासाच्या सामर्थ्यामध्ये, विश्वास तुम्हाला प्रार्थनेचे उत्तर, पुरवठा, निरोगी, यशस्वी, आशीर्वादित तुमच्या जीवनात चमत्कार करू शकतो. विश्वासामध्ये किती सामर्थ्य आहे. एक व्यक्ती म्हणू शकतो, पास्टर जर मी परमेश्वरावर विश्वास केला तर परमेश्वर काय करू शकतो. जर तुम्ही विश्वासामध्ये उभे राहता, विश्वासाद्वारे तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळेल, विश्वासाद्वारे परमेश्वर तुमच्यासाठी पुरवल, तुमच्या गरजा पूर्ण करण, तो पुरवठा करण, विश्वासाद्वारे परमेश्वर तुम्हाला आजारातून बाहेर काढून तुम्हाला निरोगी बनवून, विश्वासाद्वारे परमेश्वर तुम्हाला यशस्वी करण, आशीर्वादित करण, तुमच्या जीवनामध्ये चमत्कार करण. आणि एका सोप्या भाषेमध्ये विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे की विश्वास अशक्य गोष्टी शक्य करण. विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे. परत एकदा मी सांगाल, विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे की विश्वास अशक्य गोष्टी शक्य करण. की विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे की विश्वास तुमच्या प्रार्थनेचं उत्तर घेऊन येईन, तुम्हाला पुरवठा करण, तुम्हाला निरोगी करण, तुम्हाला यशस्वी करण, तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करण, तुमच्या जीवनामध्ये चमत्कार करण. आणि एका शब्दामध्ये विश्वासाचं सामर्थ्य समजून सांगायचं असेल तर हे आहे की विश्वास अशक्य गोष्टी शक्य करू शकतो. एवढं विश्वासामध्ये सामर्थ्य आहे. वाचू एक वचन, मार्क 9 अध्याय आणि 23 वचन. मी परत सांगेन, विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे. एका शब्दामध्ये जर सांगायचं तर विश्वास अशक्य गोष्टी शक्य करण. वाचूया, मार्क 9 अध्याय
आणि 23 वचन. त्या ठिकाणी असले, येशू त्याला म्हणाला, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला, विश्वास ठेवणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. जर तुम्ही विश्वासामध्ये उभे राहता, तुमच्यासाठी सर्व काही शक्य आहे. हर एक गोष्ट तो अशक्य गोष्टी शक्य करण. कदाचित आपल्यासाठी, मनुष्यासाठी ते शक्य नसेल, परंतु जर तुम्ही आणि मी विश्वासामध्ये उभे राहतो, बायबलमध्ये लिहिले आपल्या परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. आणि जर आपण विश्वासामध्ये उभे राहतो तर वचनामध्ये लिहिल्याप्रमाणे विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे की विश्वास अशक्य गोष्टी शक्य करण. कदाचित तुम्हाला डॉक्टरांचे रिपोर्ट सांगतील की हे होऊ शकत नाही, कदाचित लोक सांगतात की हे अशक्य आहे, हे होऊ शकत नाही, परंतु विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे की विश्वास तुमच्या प्रार्थनेचं उत्तर घेऊन येऊ शकतो, विश्वास तुमच्या गरजा पूर्ण करू शकतो, तुम्हाला निरोगी करू शकतो, यशस्वी करू शकतो, आशीर्वादित करू शकतो. आणि एका शब्दामध्ये तुम्हाला जर विश्वासाचं सामर्थ्य सांगायचं आहे तर विश्वास अशक्य गोष्टी शक्य करू शकतो. वचनामध्ये मार्क 10:27 वचनामध्ये मनुष्याला कदाचित ते अशक्य असेल, परंतु परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. जे वचन आपण वाचलं आता मार्क 9:23 वचनामध्ये, जो कोणी विश्वासामध्ये उभे राहील त्याच्यासाठी सर्व काही शक्य आहे. म्हणून आज मी तुम्हाला एनकरेज करेन, विश्वासणाऱ्यांनो, ज्यावेळेस तुम्ही परिस्थितीचा सामना करतात, असणाऱ्यांनो आपण विश्वासानं जगतो आणि त्या विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे की विश्वास अशक्य गोष्टी शक्य करण. म्हणून ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आता येऊ शकत नाही, आता पूर्ण संपलं नाही, त्यावेळेस विश्वासामध्ये उभे राहा आणि तुमचा विश्वास अशक्य गोष्टी शक्य करण. आणि मी पुन्हा सांगेन, वचनामध्ये लिहिल्याप्रमाणे विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. हे विश्वासाचं सामर्थ्य आहे. म्हणून मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं, प्रश्न हा नाहीये की परमेश्वर करेल का नाही, परमेश्वर करू शकतो का नाही, हा प्रश्न नाही. प्रश्न हा आहे, काय तुमच्यामध्ये तेवढं धैर्य आहे की विश्वासामध्ये उभे राहण्याचं, विश्वास करण्याचं की माझा परमेश्वर करू शकतो. आणि जर तुमच्यामध्ये ते धैर्य आहे, परमेश्वर अशक्य गोष्टी शक्य करा. म्हणून मी तुम्हाला एनकरेज करेन, विश्वासानं जीवन जगा. परिस्थिती कोणती असो, तुम्ही विश्वास करा, माझा परमेश्वर करा, माझा परमेश्वर या परिस्थितीतून बाहेर काढेल, माझा परमेश्वर ही परिस्थिती बदल, माझा परमेश्वर ही अशक्य गोष्टी शक्य करण. एवढं विश्वासामध्ये सामर्थ्य आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या, जर तुम्ही आणि मी जर विश्वासामध्ये उभे राहतो, जर तुम्ही आणि मी विश्वासानं जीवन जगतो, आपलं जीवन महिमामय असेल आणि स्वर्गाचं जीवन आपण पृथ्वीवर जगू शकतं. एवढं विश्वासामध्ये सामर्थ्य आहे. मी आज तुम्हाला एनकरेज करेन, आपल्या विश्वासावर काम करा, आपल्या विश्वासाला मजबूत करा, वेळ काढा, वचनासोबत वेळ काढा, परमेश्वरासोबत सहभागिता करा. आणि जर विश्वासावर काम करता, तुम्ही विश्वासामध्ये मजबूत होता. आणि विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे की विश्वास हर एक अशक्य परिस्थिती, हर एक अशक्य गोष्ट तो शक्य करण. एवढं विश्वासामध्ये सामर्थ्य. तुम्ही आणि मी अशा परमेश्वरावर विश्वास केलाय ज्या परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. आणि परमेश्वर आपल्या जीवनातल्या अशक्य गोष्टी त्यावेळेस शक्य करण, त्यावेळेस तो घडवून आणन, ज्यावेळेस आपण विश्वासामध्ये उभे राहतो. आणि विश्वासामध्ये एवढं सामर्थ्य आहे की विश्वास बाळगणाऱ्यासाठी सर्व काही शक्य आहे. म्हणून परिस्थितीचा सामना करत असताना, समस्या आल्या असताना माहिती आहे, विश्वास करण्याचं सोडून देऊ नका. विश्वासामध्ये उभे राहा. माझा परमेश्वर करेन, माझा परमेश्वर परिस्थिती बदल, माझा परमेश्वर मला आरोग्य देईल, माझा परमेश्वर मला कर्जातून बाहेर काढेल. आणि जर तुम्ही विश्वासामध्ये उभे राहता, तुम्ही विश्वासाचं सामर्थ्य बघता, विश्वास तुमच्या जीवनातल्या अशक्य वाटणाऱ्या गोष्टी तो शक्य करा. परमेश्वर तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू ऑल.